नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। कारण महाराष्ट्र शासनाद्वारे या ठिकाणी एक नवीन जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। तर हा जी.आर. काय आहे आणि यामध्ये किती निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि कोणत्या महिन्यासाठी आणि किती निधी हा मंजूर आहे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वाचा जी.आर. आहे। तर हा जी.आर. 20 मे 2026 रोजी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी तसेच सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातींसाठी अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षकाखाली 3000 कोटी इतका नियतव्यय मंजूर आहे। म्हणजे 3000 कोटी एवढा निधी मंजूर आहे। तर या 9/4/2026च्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्याची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। तर त्यानुसारच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामधूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला लाभार्थ्यांना मार्च 2026 करिता 365.2550 कोटी व एप्रिल 2026 करिता रुपये 365.2550 कोटी असा एकूण निधी 730.51 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव, महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, तुमच्या जवळील कोणी लाडकी बहीण योजना लाभार्थी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचा या ठिकाणी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा आपला आजचा हा व्हिडिओ आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।